तर आज आमची रेल्वे झाली ती अर्धा तास लेट. त्याच्यामुळे निवांत बसलो स्टेशनवर. काय झालं तर काय माहिती गाडीला, पुण्यावरूनच लेट निघाली होती. त्याच्यामुळे निवांत बसलो. राम राम मंडळी, आज आपल्याला निघायचं आहे वाराणसीला, फिरायला जायचं होतं. त्याच्यामुळे बसलो होतो निवांत. रेल्वे वगैरे आली, बसलो डायरेक्ट. आपल्याला वरचं सीट होतं, डायरेक्ट निवांत बसलो. त्यात आमचा छोट्या बच्च्यावर दिलता, तर तो बी मोकार वाळवा करीत होता, नीट बसत नव्हता. परत रडायला लागला. म्हणला मम्मी पैसे द्यायची. गेला मग त्याच्या मम्मी पैसे, परत आला माझ्यापाशी. काय सांगू, इकडंच करीत होता तो. ते मम्मीने टॅब दिला, बसला टॅब बघत. मग मस्त कार्टून बघत बसला होता. मग मी बाहेर म्हणलं कुठपर्यंत आलो पाहावं जरा, नजर बघितलं तर बाहेरचं खतरनाक असायला बरं होतं. त्यानंतर काय आलं, परत रेल्वेत बसलो. मी तर छोटा बच्चा जेवत होता, जेवताना की तो काही घेऊन बसत नव्हतं, काहीतरी खातच होतं. काही करत होतं. जेवता मला म्हणतो हॅलो हॅलो जेवण. वर बसून झालं वर, त्याच्यामुळे म्हणलं आता खाली जाऊन बसावं. कुठपर्यंत आलो तो काय वरून तर काय कळत नव्हतं. त्याच्यामुळे येऊन बसलो निवांत. कोणतं स्टेशन होतं काय माहीत. मग नंतर कळलं की प्रयागराज स्टेशन होतं. बरं आहे, चांगलं आहे म्हणलं. मग काय तिथं जरा घरं फिरं बघितली. एकदम रेल्वेच्या रोलच्या कडेलाच होती. या घरांना प्लॅस्टर काय केलेलं नाही काय माहिती, काय घरं तशीच होती. म्हणलं काय टेक्नॉलॉजी काय माहिती यांची. त्यानंतर आलो शेवटी वाराणसीत. इतकी थंडी होती वाराणसीत, पब्लिक काय सांगू, मोकार गारठ होत होतो माणूस. आलो बा शेवटी स्टेशनवर. गाडी थांबायचं नाव घ्यायना. एकूण दिवस थांबले. मी छोटा बच्चा विसरलो, कारण तो माझ्याबरोबर चलत होता. तो मागत राहिला होता. मी व्हिडिओ काढत नादात पुढे निघून बाहेर आल्यावर रिक्षा पकडली, थेट निघालो हॉटेलच्या दिशेने. आम्हाला हॉटेल बी सापडा लवकर, काय सांगू इतकी गर्दी होती. त्या रिक्षावाल्याने आम्हाला मार्गाचं सोडून दिलं पब्लिक. मग त्या हॉटेल सापडलं. चला तर मग भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. राम राम.